नमस्कार. वेलकम बॅक टू निकिताज नेक्स्ट कॅट सिरीज. सो आज आपण नवीन कमांडने एक नवीन मॉडेल शिकणार आहोत. सो आज आपण बनवणार आहोत एल्बो पाईप मॉडेल विथ फ्लेंज. म्हणजे एक एल्बो पाईप आपण क्रिएट करणार आहोत आणि त्यासाठी आपण एक नवीन आणि सोपी कमांड यूज करणार आहोत. तो या ठिकाणी मी इथे एक इमेज शो करते आहे. त्या ड्रॉइंगप्रमाणे मी इथे डायमेन्शन यूज केले आहेत. सो फर्स्ट या ठिकाणी आपल्याला स्केच सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला या एक्स झेड प्लेनवर म्हणजे फ्रंट प्लेनवर हा स्केच क्रिएट करायचा आहे. सो या ठिकाणी आपण हा सिलेक्ट केला आणि ओके केला. सो फर्स्ट या ठिकाणी मी लाईन क्रिएट करणार आहे. सो इथून आपल्याला एक लाईन क्रिएट करायची आहे. सो फर्स्ट आपण इथून एक लाईन क्रिएट करणार आहोत आणि इथे 160 mm डिस्टन्सवर आपण एक लाईन घेणार आहोत. पुन्हा एकदा खाली 160 mm डिस्टन्स. सो ही लाईन जी आहे ती फक्त रेफरन्स लाईन आहे, जी वरती ड्रॉ केली आहे ती लाईन. सो या ठिकाणी पुन्हा एकदा 160 आणि 160 mm. सो ही लाईन आपण डिलीट करूया. सो या ठिकाणी आपण एल्बोचा जो पाईप आहे, एल्बो पाईप आहे, त्याचा रेफरन्स स्केच ड्रॉ करत आहोत. सो या ठिकाणी आता आपल्याला सेंटर रेडियस द्यायचा आहे. एल्बो पाईपचा जो सेंटर रेडियस असणार आहे तो 120 mm आहे. सो आपण या ठिकाणी फिलेट कमांडचा यूज करणार आहोत. सो फर्स्ट लाईन सिलेक्ट करायची आहे, सेकंड लाईन सिलेक्ट करून या ठिकाणी आपल्याला 120 mm ची रेडियस द्यायची आहे. सो या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि फिनिश स्केच करायचा आहे. आता यानंतर आपल्याला या ठिकाणी या फ्लेंजचा पार्ट क्रिएट करायचा आहे आणि जी आपली पाईपची जी डायमीटर असणार आहे, आउटर आणि इनर डायमीटर, ते आपण क्रिएट करणार आहोत. सो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला स्केच सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी टॉप प्लेन सिलेक्ट करून ओके करायचं आहे. सो इथे मी इमेजमध्ये शो केले आहे तेच आपल्याला डायमेन्शन्स घ्यायचे आहे. सो आपण स्टार्ट करूया. सो या ठिकाणी जी फ्लेंजची आउटर डायमीटर असणार आहे ती असणार आहे 140 mm. सो इथे मी पॉईंट प्लेस करून घेते म्हणजे आपल्याला सर्कलचा सेंटर पॉईंट भेटणार आहे. सो या ठिकाणी 140 mm आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. सो 140 mm चा एक सर्कल ड्रॉ केला. पुन्हा एकदा आपल्याला 110 mm चा एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. सो हा सर्कल आपण होल क्रिएट करण्यासाठी यूज करणार आहोत. आता पुन्हा एकदा आपल्याला एक 80 mm चा सर्कल ड्रॉ करायचा आहे, जी आपली आउटर डायमीटर असणार आहे एल्बो पाईपची. आणि पुन्हा एकदा लास्ट आपण 60 mm डायमीटर असलेला एक सर्कल क्रिएट करून घेऊया, जी की आपली इनर डायमीटर असणार आहे एल्बो पाईपची. सो या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला हा पार्ट या साईडला क्रिएट करायचा आहे. सो त्यासाठी आपण इथे डॅटम प्लेन सिलेक्ट करणार आहोत आणि हा लाईन सिलेक्ट करायची आहे आणि इथे आर्क लेंथच्या ठिकाणी 0 करायचा आहे, कारण जी आपली जो हा पार्ट आहे, जे स्केच हा बनणार आहे तो बरोबर या लाईनच्या एंडपासून क्रिएट होणार आहे. सो अप्लाय करायचा आहे. आता आपण हा डॅटम प्लेन सिलेक्ट करून घेऊया आणि स्केच ड्रॉ करायचा आहे. सो या ठिकाणी सेम सर्कल्स आपण ड्रॉ करून घेणार आहोत. तो या पद्धतीने आपण दोघं साईड ड्रॉ करून घेतले आहे. आता आपल्याला स्वीप कमांडचा यूज करायचा आहे हा एल्बो पाईप क्रिएट करण्यासाठी. सो इथे तुम्ही बघू शकता स्वीप अलॉंग गाईड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सो या ठिकाणी आपल्याला या पाईपची जी इनर आणि आउटर डायमीटर आहे ती सिलेक्ट करायची आहे. सो ही आउटर डायमीटर सिलेक्ट करा, इनर डायमीटर सिलेक्ट करा, नंतर सिलेक्ट कर्व या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ही लाईन सिलेक्ट करायची आहे, जी आपण ॲज अ रेफरन्स म्हणून ड्रॉ केली होती ती लाईन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी आपला जो एल्बो पाईप आहे तो प्रॉपर क्रिएट झाला आहे, तुम्ही बघू शकता.
आणि आता आपल्याला या फ्लेंजला एक्सट्रूड कमांडने थिकनेस देऊन घ्यायची आहे. सो यासाठी आपण सो या ठिकाणी एक्सट्रूड कमांडवर सिलेक्ट करायचं आहे आणि आपली जी पाईपची आउटर डायमीटर आहे ती सिलेक्ट करा आणि फ्लेंजची आउटर डायमीटर सिलेक्ट करा आणि या ठिकाणी 15 mm आपल्याला डिस्टन्स मेन्शन केला आहे. सो आपण रिव्हर्स डायरेक्शन करून अप्लाय करायचं आहे या पद्धतीने आणि सेम प्रोसेस या ठिकाणी या साईडला आपण क्रिएट करून घेणार आहोत. सो सेम एक्सट्रूड सेम थिकनेस आपण याला देणार आहोत आणि हा पोर्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता आपल्याला लास्ट पार्ट क्रिएट करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला या फ्लेंजच्या ठिकाणी होल्स क्रिएट करायचे आहे. सो त्या ठिकाणी आपण होल्स क्रिएट करण्यासाठी पुन्हा एकदा स्केच ड्रॉ करणार आहोत. या फेसवर आपल्याला स्केच ड्रॉ करायचा आहे. या ठिकाणी आपण सर्कल सिलेक्ट करूया आणि आपल्याला 12 mm डायमीटर असलेले 8 होल्स क्रिएट करायचे आहे. सो या ठिकाणी फर्स्ट मी इथे एक होल क्रिएट करून घेते ज्याची डायमीटर असणार आहे 12 mm आणि आता आपण याला पॅटर्न कमांडने 8 काउंट्समध्ये क्रिएट करून घेऊया. सो या ठिकाणी पॅटर्न कमांडने आपण 8 काउंट्समध्ये या सर्कलला क्रिएट करून घेऊया. सो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करच्या ठिकाणी आपल्याला जो पोर्शन कर्व करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि स्पेसिफाय पॉईंटच्या ठिकाणी आपल्याला सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी काउंटच्या ठिकाणी मी इथे 8 काउंट्स दिलेले आहेत आणि पीच अँगल म्हणजेच मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे पीच अँगल कसा काढायचा. सो 360 डिवाइड बाय जेवढे आपल्याला काउंट्स क्रिएट करायचे आहे, जेवढे पॅटर्नचे काउंट्स क्रिएट करायचे आहेत त्या नंबरने डिवाइड करायचा. सो माझे 360 डिग्रीला 8ने डिवाइड केल्यानंतर 45 डिग्री हा माझा पीच अँगल आलेला आहे. सो या ठिकाणी स्पेसिफाय पॉईंट सिलेक्ट केल्यानंतर आपण जो सेंटर पॉईंट आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि अप्लाय करायचा आहे आणि फिनिश स्केच करून घेऊया. सो आता आपल्याला या होल्सला एक्सट्रूड करायचं आहे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. सो या ठिकाणी आपले होल्स क्रिएट झाले आहे. पुन्हा एकदा आपण या साईडला सेम प्रोसेस करणार आहोत. तो या पद्धतीने आपला एल्बो पाईप जो आहे तो क्रिएट झाला आहे, तुम्ही बघू शकतात. सो अशा पद्धतीने आपण स्वीप कमांडचा वापर करून हा एल्बो पाईप क्रिएट केला आहे. सो आपण या एल्बो पाईपला एकदम इझी आणि सिंपल मेथडने क्रिएट केला आहे. सो आपण थोडासा याला रिअलिस्टिक बनवण्यासाठी या ठिकाणी मी या ऑब्जेक्टला थोडा एडिट देणार आहे. तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला एल्बो पाईप जो आहे तो एकदम इझी आणि सिंपल वेने क्रिएट झाला आहे, तुम्ही बघू शकता. सो अशाच आय होप तुम्हाला एल्बो पाईप मॉडेलिंग नक्की आवडली असेल. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि बेसिक ट्युटोरियलसाठी निकिताज एन एक्स कॅड सिरीजला फॉलो नक्की करा. थँक्यू.